सहकारी खेळाडू देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी मनीलाल पाटील, हनुमान पाटील, फुलाजी हिताडकर आणि सदानंद पाटील यांच्या विनंतीला मान देऊन अगदी ते या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी देखील इथे उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा त्यांचा एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय। तर मित्रांनो, जाऊया आपण मैदानामध्ये एक चुरशीची आणि अतिरेटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। जय बजरंग कारिवली आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली या दोन संघादरम्यान अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाने पहिल्या सामन्यातून अगदी गावदेवी स्पोर्ट पाये या संघाला पराभूत केलं, तर जय बजरंग कारिवली या संघाने चौटाईराव मानकुली बी। तर गेम ऑन पंच दिलीप पाटील सर आणि केवल नाईक या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। गोलंदाज बालाराम अगदी पहिला चेंडू बघा, इथे शॉट फाईन लेग अतिशय सर्कल मध्ये चेंडूला अडवलंय। जयेश पाटील कडून थोडीशी चुकी, पंचांचा इशारा येतोय बाईच आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या वर श्रीगणेश होतोय। अगदी सर्वात सिनियर खेळाडू आहेत बालाराम, स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली, वय वर्ष 55+। आणि अगदी या संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बंद्र्यामारुती काल्हेर शाखा प्रमुख चषकाचा विजेता संघ आहे आणि ते इष्टा कबा रिजनवार जोगेन पाटील यांनी एक धाव पूर्ण केले। अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला होता आणि स्वतःच वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेले नाही। अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचं जर आपण एकंदरीत आज नवीन गणवेश पाहिला तर न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो न्यूझीलंड संघ आहे त्या संघाच्या जर्सीची आठवण करून देणारा आपण ड्रेस कोड पाहतोय। अगदी प्रत्येक खेळाडूचा लक्की नंबर आपण पाहतोय त्यांच्या पाठीमागे। अगदी जयेश पाटील याचं बघा 22 22 आहे, तर रमेश भाऊ यांचा देखील प्रत्येक खेळाडूचा एक वेगवेगळा चॉईस नंबर लक्की नंबर त्यांनी दिलेले। इथे फुल टॉस चेंडू आणि गॅप शोधले, चेंडू काऊ कॉर्नरने मिड विकेट डिझाईन कडे ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सफल, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी येतोय। जोगेन याच्या बॅग मधून हा पहिला चौकार। धावसंख्या 7, 4 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 7 धावा। मिड विकेट रिजनला अगदी चेंडू येईपर्यंत वाट पाहिली। अगदी जर पुढे येऊन एका दुसऱ्या टप्प्याने जर चेंडू घेतला असता तर कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये। धावसंख्या झाली ती 8, जोगन खेळतात 6 वर, परशु खेळतो 1 वर आणि एक 22। इथे ब्लाइंड स्टॉक, अगदी अंधाधुंदा पटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय की षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय आणि धावसंख्या ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8। अगदी 88 जर्सी नंबर। मला तर वाटतं की बालराम यांनी 55 नंबरची जर्सी घ्यायला हवी होती, 55 ते 56, कारण की त्यांचा वय वर्ष देखील तो सुरू आहे। बघूया साई, भरत, जयेश, रमेश, बालाराम, गिरीश एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे। आमचे भाऊजी गणपतजी भोईर अगदी संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे उभे आहेत। स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचे एक कर्ता धरत आहेत। सन्माननीय आपले देवानंदजी थले साहेब यांचा संघ आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि अगदी बंद्र्यामारुती क्रीडानगरीमध्ये जेव्हा या संघाने फायनल मारली तेव्हा अगदी साहेबांची देखील उपस्थिती तिथे लाभली होती। गोलंदाज महेश येथील
महेश एक चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज देखील आहेत. बघूया जेव्हापासून जयेश याचा संघामध्ये पुनरागमन झालेले आहे तेव्हापासून स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. महेशाचा पहिला चेंडू इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एका टप्प्याने गणेशांनी चेंडूला उचललाय, चांगलं क्षेत्ररक्षण. रमेश तिथे आहेत आणि अगदी मी तर म्हणेन की संघाच्या 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी वाईट डिश लॉंग ऑफ रिजन मधून जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हर असा अंतर कापला होता. चेंडूला चांगल्या प्रकारे फील केला होता. येथे ऑन दी कार्पेट चेंडू मिड ऑन वरून उचललाय, दुसरीचा प्रयत्न आणि इथे बघा जयेश यांचा अगदी अचूक निशाणा जर लागला असता. बघा कृष्णा पाटील बॅकअप बघा किती चांगला आहे. अगदी आज काही का संघातील सिनियर खेळाडूंना संधी मिळालेली आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघामध्ये. धावसंख्या झाली ती 12 धावा, 8+4. बघा यानंतर पुढील सामना असेल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. इथे अगदी केवळ नाईक सरांचा इशारा येते वाईट आउटसाइड ऑफ स्टंप. बघा पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी उडवणार आहोत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. इथे देखील लाईन चुकीची बघूया आणि इथे फलंदाज जोगेन धावचीत बाद. वाईटचा इशारा आहे, 1 धाव नक्कीच येईल. धावसंख्या 13 झालेली आहे. 14 1 बाद 14. जोगेन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी संदीप नाईक आलेले आहेत. अगदी संदीप नाईक केंद्रीय पंचायत राज्य चषकामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये थोडेसे अडथळत पाहायला मिळाले. आज देखील नावाला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून झाली. बघा आज परशु देखील वारंवार डॉट चेंडू खेळतोय. आतापर्यंत परशु यांनी 3 चेंडू डॉट केलेले आहेत. एकूण 4 चेंडूचा सामना केलाय आणि एके धावेवर खेळतायत. धावसंख्या 14. इथे चेंडूला टेचच्या अंदाजाने सोडून दिला होता. अगदी आशाभूत नजरेने पाहिलं होतं. लाईन चांगली आहे, अगदी अचूक टप्प्यावर चांगलं नियंत्रित गोलंदाजी. डॉट चेंडू. इथे लेट कट केले, गॅप शोधली. बघूया क्षेत्ररक्षक आहेत डीप थर्डमॅन रिजन वर चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. अगदी 2 धावा इथे आपल्या संघाच्या वाचवलेले आहेत. पप्पू शेठ आहेत अगदी जर्सी क्रमांक 30. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 16 धावा. बघा या ओव्हर मध्ये 3 वेळा दुहेरी, 2 वाईट, 2 डॉट. असाच महेश यांचा हा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे आणि ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50 च्या सरासरीनं 1 बाद 17 धावा जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर. डीजे
एक बाद 17 धावा. गोलंदाज साई येतोय. संघाचा संघ नाही काय. आज दुसऱ्या सामन्यातून देखील गिरीश मडवी प्ले 11 मध्ये नाही येत. अगदी काही कामानिमित्त त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. साई येतोय. परशु 7 चेंडूंचा सामना केलाय. 4 वर खेळतोय. 2 सिंगल 1 डबल आणि 4 डॉट आणि इथे दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. संदीप नाईक याची धावसंख्या 2 पुढे सरकते ती 19. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 19 धावा झाल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही मेघनाथ संदीप पाटील याचं येणं बाकी आहे. बघूया प्रल्हाद दादा देखील आज प्ले 11 मध्ये आहेत. त्यानंतर सोजन, बघा साई इथे अगदी दिशाहीन चेंडू. वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंच दिलीप पाटील सर, मॅन फॉर गोवे. केलडू कक्षामध्ये बघा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपले स्वयंसेवक केलडू कक्षामध्ये पिण्याचं पाणी घेऊन जायचं आहे. इथे अगदी बॉलर टू ड्राईव्ह अगदी हलक्या हातानं चेंडूला खेळून काढला होता परशु यांनी. एकेरी दुहेरी धावांवर भर दिलेला आहे. चौकार षटकार येत नाहीये, मात्र सिंगल डबलनी धावपाला घालता ठेवलेली आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 22 वर. 22 धावा. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 विकेट हे हातामध्ये आहेत. इथं स्विच एट अगदी क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 24 धावा, 15 चेंडू आणि 1 गडी बाद. जय बजरंग कारिवली संघ आपण नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगली खेळपट्टी आहे. एकविरा पिंपलनेर 40+ आयोजित स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022. धावसंख्या 25 धावा. अगदी अतिशय चांगला चेंडू. अगदी बघा कशेली गावामध्ये त्यांच्या ग्राउंडवर भिवंडी ग्रामीण रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट मधली एक मोठी स्पर्धा सुरू आहे आणि अगदी या लेजेंड क्रिकेटरना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या प्रेक्षक वर्ग या इथे उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगले चेंडूची हाताळणी झाली होती साई याच्याकडून. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. धावसंख्या 25. ओव्हर नंबर 3. अगदी परशु याला नाही द्या, पाण्याची आवश्यकता आहे तर द्या तुम्ही, कारण की परशुला थोडासा त्रास जाणवतोय. जोगेन पाटील स्वतः आलेले आहेत, काहीतरी चर्चा करतील. अगदी ऊन देखील खूप आहे आणि आजचा दुसरा सामना ते खेळतायत. 17 चेंडू मध्ये 25 धावा. फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी रोहित गायकवाड निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये या मुलाकडे चांगली गुणवत्ता आहे, चांगला गुणलेखक होऊ शकेल. अल्पेश गायकवाड
अगदी पिंपलास गावचा सुपुत्र ज्यांनी भिवंडी नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या लेखणीने अगदी गुणलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाव लौकिक केलेले आहे. तर अगदी परशु रिटायर झालेले आहेत बघा. थोडीशी निश्चितच दमशात दुखापत काहीतरी जाणवते मला वाटतं आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे. चांगला चेंडू अगदी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता बघा. संदीप नाईक यांना सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि संदीप पाटील आणि संदीप नाईक बरेच वेळा आपल्याला जय बजरंग कारिवली संघाकडून हे संदीप नावाची जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते बघा. फुलाजी इताडकर यांनी जे अहवाल जेलसाठी 200 रुपयाचा जो पारितोषिक लावलेले आहे तर आजच्या दिवसाचा कुठलाही प्रेक्षक वर्ग अजूनही त्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला नाहीये. फुलाजी इताडकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून अगदी पहिल्या सामन्यातून त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. अगदी आपल्या सर्व एकविरा पिंपळनेर 40+ सदस्यांना देखील की तुम्ही जरी झेल घेतला तरी तुम्हाला देखील प्रत्येक झेलला 200 रुपये दिले जातील. जयेश शेवटचा आणि अंतिम चौथा षटक घेऊन आलेले संदीप पाटील आणि इथे बघा इथे काय घडलंय. अगदी मिड विकेट रिजन मधून चेंडू बॅकवाटा डीप शॉर्ट लेग मध्ये उचललाय. 2-3 धावा इथे पूर्ण केल्यात धावून. 3 धावा संदीप पाटील हा स्ट्राइक वर होता आणि 3 धावसंख्या झाली ती 28. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 28 धावा झाल्यात. आजच्या दिवसाचा हे स्कोर जर आपण पाहिला तर सचिन सोट पूर्ण संघाच्या नावे आहे 46 धावा. जयेश शॉर्ट रनअपनी अगदी पिंपळनेर गावाच्या टोकाकडून या इथे फटका खेळलेत आणि हा चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी येतोय हा संदीप नाईक याच्या बॅट मधून षटकार. तुझा भरत आहे मी खरा तुम्ही भल्या पहाट उठून त्याची मधुभावे तुझा खरा धावसंख्या 34. इथे अगदी चेंडूला टेचच्या अंदाजानं सोडून दिले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संदीप नाईक यांनी चेंडूची लाईन अँड लेंथ ओळखली होती. दिशाहीन चेंडू. पंच केवल नाईक सरांचा इशारा येतोय वाईट आणि वाईटने धावसंख्या वाढून झाली ती 35. 35 धावा. इथे फटका खेळले चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि संदीप नाईक याची खेळी ते समाप्त. मेघनाथ पाटील येतो इथे. संदीप पाटील हा फटका खेळलेत आणि अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमा पार षटकार. माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी घरनाय माझी बसली षटकारांनी धावसंख्या झाली ती 41. बघा बालरामेनी 8, साई नदेनी 9, महेशानी 9, साई नदेनी 8. तर कुठेतरी जयेश पाटील हा मागरा ठरतोय. अगदी आतापर्यंत 16 धावा देतोय. ते चेंडूला खोदून काढले. बघूया काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू
वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी येतोय संदीप पाटीलच्या बॅट मधून षटकारानंतर हा चौकार. Armutia, 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 armutia. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केलेत. जयेश आणि आई ते फुलटॉस आणि अगदी दोन्ही पंचांचा बघा एक एक हात सरळ रेषेमध्ये म्हणजे हा बिमार म्हणजे 1+6 अशा 7 धावा आणि या 7 धावा अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघासाठी बघूया किती घातक ठरतायत. चांगली फलंदाजी अप्रतिम. अगदी पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर जय बजरंग कारिवली संघाने चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे. या षटकारांनी धावसंख्या झाली ती 52. अजूनही एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे जयेश यांनी आतापर्यंत 5 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या 3 गोलंदाजांनी अगदी 25 दिल्या होत्या 18 मध्ये आणि जयेश यांनी 5 मध्ये 27 काढण्याची देखील क्षमता आहे. मात्र गोलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये जय बजरंग कारिवली संघाच्या. या इथे अगदी शेवटचा चेंडू अचूक टप्प्यावर डॉट चेंडू येतोय. शेवट गोड केलेले आहे. मात्र 27 धावा खर्च केल्या आणि 51 धावा बनवल्या. जय बजरंग कारिवली संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना त्या म्हणजे 2 बाद 52 आणि विजयासाठी 53 धावांचं लक्ष असेल ते स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघासमोर. चला संदेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. सचिन स्पॉट पूर्णा दीपा म्हात्रे या आपण करूया पुढील सामन्याची नाणेफेक. दीपा म्हात्रे सचिन स्पॉट पूर्णा संघाचे संघनायक आपण त्वरित यायचंय. संदेश पाटील इथे उपस्थित आहेत. पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेक उडवली जाईल. दीपा म्हात्रे आमचा आवाज धन्यवाद. या भाऊ. वेलकम दीपा म्हात्रे. अगदी सचिन स्पॉट पूर्णा संघाच्या नावावर आजच्या दिवसाचा IS स्कोर आपण पाहिला होता 46 आणि अगदी त्या संघाच्या पुढे जाताना जय बजरंग कारिवली 52. आजच्या दिवसाचा आपण या स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज गोलंदाज आम्ही झालेले आहेत. फलंदाजावर बघूया अजित गोराटकर अगदी आज चांगल्या लयमध्ये आहेत. पूर्णपणे फिट आहेत. बघूया एक सामना सचिन स्पॉट पूर्णा संघाच्या अगेन्स्ट त्यांचा खेळवत जाईल आणि मी तर निश्चितच फुलाजी इताडकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि एकविरा पिंपळनेर 40+ एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेक उडवली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. संदेशजी पाटील दीपा म्हात्रे आवाज देतील. छापा असं म्हणणे आणि अगेन्स्ट काटा येतोय. नाणेफेक जिंकले संदेश भाऊ. आपण फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अगदी दीपा म्हात्रेंना योग्य तो निर्णय मिळालेला आहे. फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केले. बघा पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि आपण जाऊया व्यासपीठावरती. दोन्ही संघाच्या संघनायकांचा आपण एकविरा
पिंपळनेर 40+ संघाच्या वतीनं करूया स्वागत आणि सन्मान. ठाणे जिल्ह्यातील एक वेदांत साऊंड किंग दीपा म्हात्रे यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी फुलाजी इतारगार माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण दीपा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्णा गावचे नामांकित उद्योजक वेदांत साऊंडचे मालक दीपा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जातो. त्यानंतर संदेश पाटील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे संघनायक आणि ज्यांच्या फलंदाजीतून चालू हंगामामध्ये 250 आपण पाहिलेले आहेत असा अष्टपैलू खेळाडू संदेश पाटील याचा देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर संदीप पाटील इथे उपस्थित आहेत. संदीप पाटील देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे छत्रपती दादा फास्ट जर आपण सहकार्य करा. संदीप पाटील त्यानंतर अजित गोरटकर. अजित आपण देखील पुढे या. अजित गोरटकर याला देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. फुलाजी इताडकर अजित गोरटकर याचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर अजित गोरटकर फुलाजी इताडे यांच्या शुभ हस्ते अजित याचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर आपण स्वागत सन्मान इथंच थांबवतोय. जाऊया आपण बोलूया स्वराज्य कशिली संघ कशा प्रकारे 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करेल की जय बजरंग कारिवली संघ चांगली गोलंदाजी करील हे आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक सुनील शेलके सर. धन्यवाद काराम केणी सर. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामना सुरू आहे खऱ्या अर्थाने कारिवली वर्सेस कशेई. हा चेंडू उजव्या फार बाहेर आहे. पंच हळूहळू खऱ्या अर्थाने त्यांची जागा सोडतायत. म्हणजे हा चेंडू खऱ्या अर्थाने पंचांना मान्य नाही. नियंत्रण कुठेतरी गमावलंय गोलंदाज पशु याने आणि या चेंडूवर एक अतिरिक्त धावाली 3 धावा धावपलकावर लागलेली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. पशु नावाचा गोलंदाज तयार असेल साईसाठी. शपल क्रॉस झाले त्यावेळी चेंडूला उडवले पाहिजे. झेल घेण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये आहे का? प्रल्हाद नावाचा क्षेत्ररक्षक निश्चितच तेलही गेलं तूपही गेलं. जिथे झेल होणं अपेक्षित होतं तिथे मात्र चेंडू जाऊन छातीवर आदळला आणि सरळ सीमारेषेला इथे मात्र चेंडू ओलांडतोय. हा चौकार. धन्यवाद. स्वर्गीय कुसुमबाई स्मृती चषक 2022 पर्व मित्रांनो अनुभवतोय. काय भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. गोलंदाज तयार परशु याने समोर ठेवलाय. फुलटॉस घेतलाय. चेंडूला संदीप पाटील तैनात असतील. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. साई बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. 53 धावा धावपलकावर जोडायचे. धावपलकावर आतापर्यंत धावा पाहिलं तर त्या आहेत 7 आणि आज गिरीश मडिबे यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वात जास्त मदार या संघाला पुढे नेण्याची होती ती साई याच्या खांद्यावर. आता साईच मैदानातून बाहेर गेलेले आहेत. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये बाळराम आणि रमेश नावाचे 2 फलंदाज उपस्थित असतील आणि खऱ्या अर्थाने हे धावपलक चालू ठेवावं लागेल. मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे. या मैदानाचा विचार केला तर चौफेल अशा पद्धतीचं गोल हे मैदान आहे. समोरच्या दिशेने अगदी मैदानामध्ये ज्या निश्चितच बाउंड्री लाईन आहेत त्या फार दूरवर आहेत. हवाई मार्गाने चेंडू ला सफर घडवणं फार कठीण असताना ते मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाळाराम याच्या माध्यमातून आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद. या षटकातील मला असं वाटतं
5व्या चेंडूवर क्रमांक 2चा गडी बाद. धन्यवाद. सदानंदजी किसन पाटील गोल्डन मॅन, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बाळाजी पाटील गोल्डन मॅन, त्याचबरोबर मणिलालजी पाटील उद्योगपती आणि फुलाजी इतारकड माजी सरपंच हनुमान पाटील आणि इतर सहकारी यांच्या आयोजित ही स्पर्धा मित्रांनो पाहतो. 40+ क्रिकेटमधील अतिशय अव्वल मानांकित मान सन्मान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. आयोजनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आयोजनाची दिव्यता आणि नियोजनाची भव्यता निश्चितच आपल्याला इथे मात्र अनुभवायला मिळते. गोलंदाज परशुराम तयार. रणजित नावाचा फलंदाज आहे. 30 यार्ड सर्कल भेदलाय. लिलिया फटका खेळला गेला. सूर्यकुमार यादवची या भेद झाली आठवण. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. चौकार. धन्यवाद. क्रिकेट बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके सजलेले आपण खऱ्या अर्थाने रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहतोय. हे क्रिकेट 40+ क्रिकेट आहे आणि अशातच आजच्या दिवसभरामध्ये खऱ्या अर्थाने समालोचन कक्षाच्या एंडकडून फलंदाजी झालेली आपण पाहिले आणि दिवसभर हवेचा जो जोर आहे तो खऱ्या अर्थाने उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गेलेला आपण पाहिला आणि म्हणून या संपूर्ण दिवसामध्ये आजपर्यंत जर आपण विचार केला तर मला असं वाटतं 3 ते 4 षटकार गेले असतील. अदरवाईज खऱ्या अर्थाने 9 ते 10 निश्चितच चौकार आलेले आपल्याला पाहायला मिळाले असतील. आमचे खऱ्या अर्थाने टेक्निकल टीम आमच्यापर्यंत माहिती तर पोहोचवेलच. 3 स्टार लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज दिलं जातं आणि 3 स्टार लाईव्ह म्हटलं तर खऱ्या अर्थाने किशोरजी म्हात्रे, नरेंद्र पाटील, ओमकार वैरागे आणि राहुल म्हात्रे ही टेक्निकल टीम खऱ्या अर्थाने निश्चितच कोणती स्पर्धा कव्हर करताना आपण पाहत असतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. क्वांटिटी विथ क्वालिटी खऱ्या अर्थाने निश्चितच जपत असताना आपण पाहतोय 3 स्टार लाईव्ह ची ही सर्व टेक्निकल टीम. पाहायचंय आमच्यापर्यंत स्टॅटिस्टिक्स पोहोचतील. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा लागलेले 11. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. एकूण धावपलकर धावा जोडायचे 53. 19 चौकार आतापर्यंत निश्चितच आपल्याला पाहायला मिळाले आणि 6 षटकार. म्हणजे जो अंदाज आम्ही निश्चितच निवड लावला होता तो अंदाज कुठेतरी त्याच्या जवळपास गेला असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता क्रमांक 2 साठी जोगेन पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रमेशाला आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंड रणजित. समोर ठेवलंय बॉलर्स बॅकड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये निश्चितच स्ट्रेट ड्राईव्ह निश्चितच पाहायला मिळाली. एक धाव तर पूर्ण असेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिलिंद पाटील चेंडूवर येतात, चेंडू अडवतात, फेकी करतात. 2 धावा घेण्याची संधी इथे उपलब्ध होती. जर्सी नंबर 99 म्हटलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने इंडियन क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनची आठवण होते. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो रविचंद्रन अश्विन. दुसरा नावाचा एक फार चांगला चेंडू त्याच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. गुगली लिल्या फेकत असतो. स्लॉक करायचा होता चेंडू फळीचा. कोणत्याही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक धाव तरी इथे मात्र निश्चितच पूर्ण केली गेली. या एंडने फलंदाजांची दमछाक झालेली दिवसभर आम्ही पाहिलेली आहे आणि धावपलकर धावा अधिकच्या जर जोडायच्या असतील तर खऱ्या अर्थाने रनिंग बिटवीन द विकेट्स निश्चितच चांगली ठेवावी लागते. धावपलकर धावा आपण पाहिल्या 14. जोगेन तयार. इथेही बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा झालाय आणि या चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जोगेन याचा आपण पाहतोय. अगदी फार मोठा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि या खऱ्या अर्थाने जय बजरंग कारिवली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कर्णधार पद ज्यांच्याकडे आहे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. इथे स्लॉक करायचंय. अराउंड दी लेग घेऊन स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. उजव्या इष्टीच्या कुठेतरी बाहेर आलेला फलंदाजाला पाहिला आणि चेंडू खऱ्या अर्थाने अराउंड द लेग पिच केला. हाच तो अनुभव आहे. अनुभव मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी मदत करत असतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली बेस्ट टीचर, इट इज बेस्ट फीचर ऑल्सो. हे लक्षण आहे एखाद्या मोठ्या खेळाडूचं, हे लक्षण असतं आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला आला जोगेनच्या माध्यमातून. इथे सुद्धा अराउंड दी लेग इथे मात्र अपील झाली आहे परंतु कोणत्या पद्धतीने आत्मविश्वास अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही.
या क्षेत्ररक्षकाच्या पाठी चेंडू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर एक झेल सुटला होता, त्यावर चौकार आला होता आणि यानंतर खऱ्या अर्थाने जिथे एक धावा हवी होती तिथे 2 पूर्ण झाल्या, 3 पूर्ण झाल्या आणि 3 धावा पूर्ण झाल्या. 34साठी फलंदाज बाद. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर. धन्यवाद. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकाल काय संगीत दरम्यान इथे मात्र आपल्याला ऐकवलं गेलंय डीजेच्या माध्यमातून. जोगेन तयार. समोर ठेवले चेंडूला अराउंड दी लेग्स आहे. या बेस मनगटाचा वापर केला गेला. चेंडूला तटवलाय, वळवला. डीप मधून क्षेत्ररक्षकाला समोर यावं लागतंय. चेंडू अडवला, फेकी झाली. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. धन्यवाद. अगदी फक्त आणि फक्त 15 वर्षाचे असताना रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन मुठभर मावळ्यांना घेऊन खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेची ज्यांनी शपथ घेतली आणि खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी राज्य ज्यांच्या माध्यमातून स्थापलं गेलं. आपल्या पोटामध्ये जाणारा प्रत्येक घास आणि हृदयामध्ये जाणारा प्रत्येक श्वासावर खऱ्या अर्थाने ज्यांचे अनंत उपकार आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दोन्ही पितत पण ऐकली. आणि हा जो आवाज होता खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील सिरशे गावातील प्रतीक्षा देशमुख नावाची गायिका आपण जिला ऐकलं. त्याचबरोबर तबल्याच्या साथीला आमचे मित्र गणेश लोभी ज्यांच्या माध्यमातून तबला वादन केलं गेलं. फार हिट झालेली ही क्लिप आपण दरम्यान ऐकली. खऱ्या अर्थाने 7 ते 8 वर्ष झाले त्या क्लिपला, परंतु हे जे गाणं आहे हा जो पोवाडा आहे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात बसलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये या गाण्याने खऱ्या अर्थाने स्थान मिळवले. 18 धावा धावपल करे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच 2 षटकांचा केस संपला आणि 53 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना फलंदाजी कुठेतरी अडचणीत सापडली आहे. हॅलो, महेश नावाचा फलंदाज प्लेड ऑन. गडी बाद. धन्यवाद. या अगोदर आपण जय बजरंग चषक कारिवलीच्या माध्यमातून साजरा केला गेलेला पहिला खऱ्या अर्थाने साजनजी पाटील, वैभव पाटील, साहिल पाटील यांच्या माध्यमातून जय बजरंग कारिवली संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह स्वागत असेल. मित्रांनो, क्रिकेट बदलल्या, क्रिकेटचा दर्जा बदलला, क्रिकेटचं स्टँडर्ड बदलला. 40+ क्रिकेट कुठेतरी आपल्याला ग्लॅमराईज होताना खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं आणि या बदल हा खऱ्या अर्थाने निश्चितच निसर्गाचा नियम आहे. बदल होत असताना काही गोष्टी ज्या आपण आपल्या हृदयाच्या अगदी जवळ कप्प्यामध्ये निश्चितच कोरलेले असतात त्या गोष्टी सोडणं आपल्यासाठी खऱ्या अर्थाने खूप हृदयद्रावक होत असतं. गोलंदाज तयार. परंतु एखादी जुनी गोष्ट जर आपण सोडली नाही तर नवीन गोष्टीचा इथे मात्र आपल्याला स्वीकार करता येणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तेच झाला. जुन्या फलंदाजाने मैदान सोडलं, नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी असेल. जेल बादच्या रूपाने गडी बाद. धन्यवाद.
आतापर्यंत पाहिलं एकही फलंदाजाला खऱ्या अर्थाने दुहेरी धावफलकापर्यंत जाताना आलं नाही. खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात करत असताना मी अगोदर उल्लेख केला होता, साई याने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेणं फार गरजेचं होतं, कारण आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडे गिरीश मडे उपलब्ध नव्हते. अशा वेळेस 53 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना साईने व्यक्तिगतरित्या 6 धाबा जोडल्या. गोलंदाज तयार असतील. संदीप इथे समोर ठेवलेल्या चेंडूला उजव्या स्टेजच्या बाहेरून चेंडूला स्लॉक केल्या, वळवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत एकाच्या ऐवजी 2-2 आले. दोघांच्या सांघिक प्रयत्नाने चेंडू अडवला गेला आणि तत्पूर्वी या धावपलकर 2 धावा जोडण्याची संधी होती. फलंदाजांचा आपण विचार करत होतो, कोणत्याही फलंदाजाला खऱ्या अर्थाने दुहेरी अंकामध्ये जाता आलं नाही. 6-0-3-5-0-0 म्हणजे एखादा पिनकोड नंबर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने लिहितात त्या पद्धतीने ही धावपलक पाहायला मिळालं. 20 धावा धावपलकर आहे. विजय फार दूर आहे. मोठ्या फटक्यांची मैदानाच्या आतमध्ये नितांत गरज आहे. मोठे फटके आले नाही तरी या सामन्यापासून आपसुकच फलंदाजी करणारा संघ फार जोर जाईल. इथे तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. काय प्रिसिजन आहे इथे संदीप नाईक नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची असते आणि त्या लाईनचा पुरेपूर वापर करत असताना एखादी मशीन सेट करावी त्या पद्धतीने हा चेंडू इथे मात्र लँड केलाय, पिच केलाय संदीप नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावफलक स्थिर, गोलंदाज तयार. इथे सुद्धा उजव्या स्टेजच्या बाहेर आहे. फॉल्सिफर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच खेळला गेलेला आपण पाहिला. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह होती. यावेळेस कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली आहे चूक आणि जिथे 1 धाबा होती तिथे 2 धाबा या धावपलकर जोडल्या गेल्या. एकेरी दुहेरी धावांनी कोणताही फरक इथे मात्र पडणार नाही कारिवली संघाला, कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे ते 53 धाबांचं लक्ष ठेवले. आतापर्यंत धावपलक आपण पाहिलं तर अर्ध्यापर्यंत सुद्धा पोहोचलं नाही. 22 धाबा धावपलकर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. 7 चेंडू 31 धाबांची गरज. हा फटका मला असं वाटतं फसलाय. जेल घेण्याची संधी असेल का? अप्रतिमरित्या इथे मात्र जेल स्वजनच्या माध्यमातून टिपला गेला आणि फलंदाज बाद झाला. धन्यवाद. आपण जर कंपॅरिझन केली या दोन्ही इनिंगची तर खऱ्या अर्थाने निश्चितच पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली फलंदाजी करत असताना संघ कारिवली संघ त्याने बाळरामच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये घेतले होते 8, दुसऱ्या षटकामध्ये आले होते 9, तिसऱ्या षटकामध्ये आले होते 8 आणि त्यानंतर शेवटचं षटक हाताळलं जयेशने आणि त्याने धावा दिल्या, खर्च केल्या 27. म्हणजे जर कंपॅरेटिव्हली विचार केला तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर परशुच्या विरोधात धावा जमा केले होते 11, दुसऱ्या षटकामध्ये केले होत्या 7 आणि तिसऱ्या षटकाने कुठेतरी डिफरन्स तयार केलाय. 4 धावा फक्त आणि फक्त इथे मात्र घेण्याची संधी दिली. संदीप नाईक याने गोलंदाजी अप्रतिम केली, टिचून मारा केलाय आणि शेवटच्या षटकामध्ये सोजन आले त्याच्या विरोधात 31 धावा धावपलकर जोडावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. शपल क्रॉस झाले. जयेशचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतो अयशस्वी ठरलाय आणि प्री मेडिकेटेड शॉट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने इथे मात्र हवेचा जोर आहे त्याच्या विरोधामध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, परंतु मानसिकरित्या माणूस जर निश्चितच विचाराने खचला तर शारीरिक ज्या पद्धतीने आपली ऍप्लिकेशन लेवल असते कुठेतरी खालावत असते. इथे उजव्या स्टेजच्या बाहेर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाने सुद्धा आपला पूर्ण अनुभव इथे मात्र पणाला लावलेला. अगोदरचा चेंडू खऱ्या अर्थाने डाव्या स्टेजच्या वरून गेला होता, आत्ताचा चेंडू उजव्या स्टेजच्या फार बाहेर ठेवला आणि दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. या सामन्यात विजयापासून फार दूर आहे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघ. इथे ही बिग हिट करायचंय. एखादा दिवस जर तुमच्या विरोधात जात असेल तर निश्चितच या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. भगवान देतात तो चप्पर फाडके देत आहे असं म्हटलं जातं, परंतु निश्चितच संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस दाही दिशाने येत असतात. अगोदरच्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना जयेशच्या विरोधात धावा आल्या 27. फलंदाजी करताना जयेशच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. ही शोकांतिका आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघासाठी राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा या धावपलकावर पूर्ण करण्याची संधी खऱ्या अर्थाने दिली नाही. स्वजन नावाच्या या गोलंदाजाने एकतर पूर्ण होती, दुसरीसाठी केविलवाना प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची होती या फलंदाजाला, परंतु ती सुद्धा कंप्लीट करण्याची संधी दिली नाही कारिवलीच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकातील 2 चेंडूंचा काही शेष आहे आणि या विजयासाठी धावांचा जर विचार केला तर त्या हव्या 30.
म्हणजे प्रत्येक चेंडू गणित 15 धावा. कोणतंही हे समीकरण खऱ्या अर्थाने बसलेलं आपण पाहू शकत नाही. इथे सुद्धा चेंडूपळीचा कोणता संपर्क आला नाही. यावेळेस पंच मात्र कुठेतरी कठोर निर्णय देत आहे त्या गोलंदाजाच्या विरुद्ध. ज्या पद्धतीने गोलंदाजाची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं नेहमी म्हटलं जातं. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे. गोलंदाज तयार, 2 चेंडू शेष आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. यावेळेस पंच पुन्हा एकदा वळतात. यस इट इज. गाईडलाईन जी आहे त्या गाईडलाईनच्या बाहेर पिचिंग आहे. दिशा कुठेतरी भरकटली आहे या गोलंदाजाची. खरं तर विजयाचं समीकरण फार दूर असताना फक्त आणि फक्त हा सामना लांबवला जातो असं म्हणायला हरकत नाही. एज आणि 1 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी ती मात्र कृष्णा नावाच्या फलंदाजाला मिळते. पायचे नाव तर फार सुंदर आहे. या नावामध्ये फार मोठी पॉवर होती. ती पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? बघा हा फटका. ज्या पद्धतीने निश्चितच उल्लेख केला होता, प्रयत्न तर झाला. जेल टिपला मेघनाथच्या माध्यमातून आणि फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलं. याचबरोबर दुसऱ्या फेरीचा अतिशय महत्वाचा सामना इथे मात्र जिंकला गेला. कारिवली संघाच्या माध्यमातून हार्ड लक टफ लक गणपतजी भोईर, हार्ड लक टफ लक खऱ्या अर्थाने साई, गिरीश मडवी अँड ऑल टीम. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मला असं वाटतं काही बच्चे कंपनी तो जो कटआउट आहे त्या कटआउटच्या साईडला बसलेले आहे, तो पडदा तुम्ही तिथे मात्र रिलीज करा. बच्चे कंपनीला विनंती आहे तो पडदा रिलीज करा, पडदा सोडून द्या. यस. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अनेक स्तरातून खऱ्या अर्थाने मदत झाली. त्या दानशूर दात्यांचं आपण ऋण व्यक्त करूया. आणि आताच मला असं वाटतं ज्या पाण्याची अतिशय गरज आहे आणि त्याची व्यवस्था करत असताना गावचे सन्माननीय यशस्वी उद्योजक सचिनजी पाटील साहेबांच्या सचिनजी गायकवाड खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र बिस्लरीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने अलीकडे जर विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीचं पॅकेज वॉटर आपल्याला निश्चितच मिळालेलं पाहायला मिळतं. आणि जी बिस्लरी होती तिचं खऱ्या अर्थाने ब्रिस्ली नाव झालेलं सुद्धा आपण पाहिलंय. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर पाणी सुद्धा बाटली बंद करून विकलं जाऊ शकतं. हा संदेश ज्या बिस्लरी कंपनीने आपल्यापर्यंत पोहोचवला त्या बिस्लरी कंपनीची खऱ्या अर्थाने बॉटल आमच्या समोर येते म्हणजे निश्चितच या दात्याचं आपण कौतुक करूया. आणि मॅन ऑफ द मॅच साठी खऱ्या अर्थाने यानंतर माझ्यापर्यंत माहिती पोहोचेल.